सर्वांना नमस्ते. चाणक्य मंडलच्या पॉडकास्टमध्ये आज आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर भूषण केळकर सर. नमस्ते सर. नमस्कार. सरांचं AI PhD झालेलं आहे 1995 मध्ये. म्हणजे आपल्या सगळ्यांना जेव्हा AI म्हणलं की फक्त टर्मिनेटरचे मूवीज आठवत होते, तेव्हा सर त्या सिनेमांच्या पलीकडे जाऊन ॲक्च्युअल AIच्या डेव्हलपमेंटमध्ये काम करत होते. त्यामुळे AIचे तज्ज्ञ आहेत हे तर वेगळ्यांनी सांगायला नको. त्याच्या पलीकडे जाऊन सर चाणक्य मंडलचे विश्वस्त सुद्धा आहेत. आधी धर्माधिकारी सरांचे विद्यार्थी आणि आता एक युनिक निश सरांनी ऑक्युपाय केलेला आहे. तो म्हणजे शिक्षण, मानसशास्त्र, सायकोलॉजी आणि टेक्नॉलॉजी या तिन्हीचं मिश्रण अशी एक्सपर्टीज सरांची आहे. AI तर मी तुम्हाला सांगितलंच, पण त्याच्या पलीकडे जाऊन सरांनी स्वतःच्या नावावर 23 पेटंट्स कमवले आहेत आणि त्या प्रवासामध्ये गेस्टाल्ट नावाची एक व्यक्तिमत्व चाचणी की जी आज जगामधले अनेक देशांमध्ये घेतली जाते. मला वाटतं 20 देशांहून जास्ती 35 देशांमध्ये आणि काही हजार विद्यार्थी घेतात ती परीक्षा. जागतिक पातळीचा सरांकडे पेटंट आहे. त्यामुळे एकंदरीत टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनाने AIचं जग कसं बदलतंय, त्याच्यामध्ये नॉट जस्ट टू सर्व्हाइव्ह बट टू थ्राईव्ह आपल्याला काय करावं लागेल, या दोन्हीचं मिश्रण मॅक्रो आणि मायक्रो आणि मॅक्रो याचं मार्गदर्शन करणे, याच्यासाठी सरांचं पांडित्य आपल्याला उपयोगाचं पडेल. वी कॅन से सर इज युनिकली पोझिशन्ड टू गाईड अस इन दिस रिगार्ड. नमस्ते सर. नमस्ते. एका 5वीतल्या मुलाला AI म्हणजे काय, अनेक जणांना तर त्याचा फुल फॉर्म पण माहिती नसतो. टेक्निकल गोष्ट राहिली बाजूला, तर आर्टिफिशियल एक वेळ समजेल. आधी इंटेलिजन्स म्हणजे काय याचं एक मे बी सायकोलॉजी, न्यूरोसायन्स काय डेफिनेशन देतं, आणि मग आता AI म्हणजे काय आलेलं आहे हे थोडक्यात सांगू शकाल का? तर खरं उत्तर आहे की थोडक्यात नाही सांगता येणार. इंटेलिजन्स हा जो शब्द आहे तो खूप कॉम्प्लिकेटेड आहे आणि आता आपल्याला बऱ्याच ठिकाणी हे माहिती झालेलं आहे की इंटेलिजन्स कोशंट हा शब्द आपण बरेच वेळा ऐकतो. IQ ज्याला पूर्वी म्हणायचे, आता सुद्धा त्याचं फार बोलबाला नाही आहे. किंवा इंटेलिजन्समध्ये पूर्वीच्या काळामध्ये गणित, शास्त्र ह्याच्याबद्दलचं सगळं विवेचन असायचं. आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा AI. तर याच्यामध्ये आपण अगदी सिम्पल भाषेमध्ये म्हणायचं झालं तर कुठल्याही ज्या प्रकारचं रिझनिंग आपण एक माणूस म्हणून करतो, ते जर का रोबॉट, यंत्र, कुठली तरी संगणक प्रणाली, कम्प्युटर प्रोग्रॅम हे जर का करायला लागलं आणि ते एकदा करायला लागल्यानंतर रिपिटेटिव्हली करायला लागलं, तर त्याला म्हणायचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स. कारण इंटेलिजन्सचा मेन अर्थ रिझनिंग असा आहे की एखादी गोष्ट आपण का करतो आहोत आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या सगळ्या स्टेप्स या समजणं आणि ते रिपीट करत राहणं. तर हे इंटेलिजन्सच्या सिम्पल भाषेमध्ये दिलेलं उत्तर. म्हणजे एक प्रकारे म्हणायचं झालं तर इव्हन कॅल्क्युलेटरला पण आपण इंटेलिजंट म्हणू शकतो, कारण ते आपल्यापेक्षा खूप कमी वेगामध्ये खूप मोठे गुणाकार, भागाकार आणि अनेक गणितातले भाग चुटकीसरशी करतं. तर त्यामुळे ते अगदी रुडिमेंटरी भाषेमध्ये इंटेलिजन्सच म्हणायचं त्याला. तर त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे जे माणूस करू शकतो ते कमी वेळात, कमी खर्चात असं करता येणं आणि ते कधीही चुटकीसरशी करता येणं, याला म्हणायचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मी अल्गोरिदम आणि AI यातला फरक एक छान उदाहरण वाचलं होतं, ते पटतंय का तुम्हाला सांगा. की एखाद्या अल्गोरिदमला आपल्याला मॅगी बनव सांगायचंय, तर त्याला अक्षरशः पाकिटफाडची आधी कात्री घे पासनं पाकिट कसं धर, पाकिट फाड, एक स्टेप सांगावी लागते आणि मग तेवढी एक स्टेप तो पटापटा करू शकतो. पण AIला आपण इन्ग्रेडियंट्स ओट्यावर ठेवले आणि नुसता एंड गोल दिला की मॅगी बनव, तर तो मधल्या सगळ्या प्रकारनी मॅगी करून बघतो लाइटनिंग स्पीडमध्ये आणि त्यातनं जे बेस्ट पॉसिबल रिझल्ट आहे तो आपल्याला देतो. म्हणजे नजरेसमोर घडताना आहे, तर AIला मॅगी बनव म्हणलं ओट्यावर ठेवलेली साहित्य वापरून, तर तो कदाचित पहिले गॅस पेटवेल आणि डायरेक्ट त्याच्यावर मॅगीची वडी टाकेल. मग त्याला कळेल की नाही, ह्यानी जळालं, द गोल इज नॉट अचीव्ड. सो त्यांनी एक पाथवे एलिमिनेट केला. आणि असे लाखो, कदाचित करोडो पाथवेज ट्राय करून ज्याच्यातनं बेस्ट मॅगी बनेल ती तो आपल्याला देईल. हे बरोबर आहे का? राईट.
सो असे अनेक अल्गोरिदम्स हे एका सिस्टीमला फीड केलेले आहेत आणि त्याच्यातनं एलिमिनेट करून एखादी फायनल कृती आपल्याला उत्तर म्हणून सांगणे हे इंटेलिजन्सचा भाग आहे. पण असे सगळे अल्गोरिदम्स चेक कर ही पण एक अल्गोरिदमच आहे. अनेक अल्गोरिदम्स मध्ये जाऊन चेक कर आणि त्याच्यात काय जळत नाही आणि त्याच्यात काय टिकतं हेच फक्त दे, हा पण एक त्याच्यावरचा मेटा अल्गोरिदम आहे. तर त्यामुळे या सगळ्याचं मिश्रण म्हणजे इंटेलिजन्स आहे. आता तू हा विषय काढला म्हणून अजून एक त्याच्या वरचा आहे, त्याला म्हणतात एजंटिक AI. म्हणजे आत्ताच्या स्थितीमध्ये असं आहे की अगेन तुझंच उदाहरण पुढे न्यायचं झालं तर की मला समजा बंगलोरला बदली झाली आहे माझी, तर बंगलोरला जाण्यासाठी मला तिकीट काढायचंय, हा एक अल्गोरिदम झाला. त्याच्यात मध्ये काय मग सगळ्यात कमी तिकीट खर्चाचं जे असेल ते, कुठेही कनेक्शन नसेल ते वगैरे हा भाग. पण मी हा प्रश्न ज्यार्थी विचारतोय की माझी बदली झाली आहे, मला बंगलोरचं तिकीट पाहिजे, तर हे समजून एजंटिक AI जे आत्ताची लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे ते म्हणतं की हा तिकडे गेल्यानंतर तिथे राहायला लागणार, तिथं गेल्यानंतर त्यांना रेंट करावं लागणार पहिले काही दिवस काय होईना, तिथं गेल्यानंतर त्यांना ते हे व्हेजिटेरियन आहेत, यांना व्हेजिटेरियन रेस्टॉरंट ते जे राहतील त्याच्या जवळचे आपण सांगून ठेवायला पाहिजेत. असं एखादा उत्तम ट्रॅव्हल एजंट जे काम करतो आणि मग आपण म्हणतो की याच ट्रॅव्हल एजन्सीकडे आपण जाऊ कारण ते फक्त नुसतं तिकीट काढून देत नाहीत, अजून बाकी सगळ्या सर्व्हिसेस देतात आणि आमचे जे काही रिक्वायरमेंट्स आहेत ते आधीच ओळखून त्याची सोय करतात. त्याला म्हणायचं एजंटिक AI. त्यामुळे तुझं म्हणणं बरोबर आहे की अल्गोरिदमच्या पलीकडे जाणारं इंटेलिजन्स हे तयार होतंय आणि आत्ताची लेटेस्ट स्टेप म्हणजे एजंटिक AI. बरोबर. तुम्ही म्हणलात इंटेलिजन्स इज अ कॉम्प्लिकेटेड कन्सेप्ट. फाउंडेशनमध्ये चाणक्यमध्ये सर पण आपल्याला शिकवतात की स्वची ओळख म्हणजे की तुझं डोकं कशात चालतं. सरांची वाक्य आहेत की तुझ्या आयुष्याची इमारत तुला काय येतं ह्याच्यावर बांध. आणि ह्याला सायकोलॉजीमध्ये पण आधार आहे. हार्वर्डचा सायकोलॉजिस्ट हॉवर्ड गार्डनर त्यांनी जी द थिअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्सेस मांडलेली आहे त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली यू सेड IQ, तर आता तर इट इज रिपीटेडली बिंग प्रूव्हन दॅट EQ इमोशनल क्वोशंट इज मोर इम्पॉर्टंट. आणि हा पण एक तसा आजकालचा हॉट टॉपिक आहे. बरोबर की इंटेलिजन्स IQ तर AI ला जमेल, पण व्हॉट अबाउट EQ? कॅन AI रेकग्नाइज इमोशन्स? कॅन AI फील? म्हणजे मला लहानपणी नेहमी प्रश्न पडला होता की हे जे टर्मिनेटरच्या मूव्हीजमध्ये AI निष्कर्ष काढतो की पृथ्वीच्या रिसोर्सेसच्या तुलनेने पॉप्युलेशन खूप जास्त वाढलंय आणि म्हणून 50% लोकांना मारून टाकलं पाहिजे. आता प्युअरली मॅथमॅटिक्स बघितलं तर तुमची एज्युकेशन लेवल, स्किल लेवल, हेल्थ लेवल, कॉन्ट्रीब्युशन टू इकॉनॉमी असा आपण जर एक इंडेक्स काढला आणि त्या इंडेक्सवरनं जगाचे सगळे 7, 8, 10 बिलियन लोक रँक केले आणि 50% पेक्षा खालच्यांना मारून टाकलं. स्टॅटिस्टिकली पॉसिबल. पण एखादा माणूस विचार पण नाही करू शकत त्याचा, कारण तो जो शॉक फॅक्टर येतो की अरे हू कॅन विल्ड सो मच पॉवर. मग हा शॉक फॅक्टर AI ला कधी बसेल का खरंच AI ला चान्स मिळाला तर तो 50% पॉप्युलेशन एलिमिनेट करेल? सो AI ला सगळ्यात महत्वाची गोष्ट जी नाहीये ती म्हणजे की EQ मधले जे बरेच फॅक्टर्स आहेत त्याच्यामधला 4 किंवा 5 त्याचे परिमाणं समजली जातात डॅनियल गोलमनच्या मॉडेलमध्ये. त्याच्यामध्ये सेल्फ अवेअरनेस हा एक भाग आहे. सेल्फ अवेअरनेस नाहीये. कन्सॅन्शियसनेस किंवा कॉन्शियसनेस किंवा आजकाल जो परावलीचा शब्द झालाय की सेंटियंट AI, सुपर इंटेलिजंट AI किंवा AGI, हे सगळे आपण नावं आलटून पालटून वाचत असतो. AGI म्हणजे आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स, की त्याच्यामध्ये फक्त एका ठराविक विवक्षित कामापुरतं असणार नाही, ते सगळ्याचा परामर्श घेऊन तुम्हाला काहीतरी निर्णय देईल. याला म्हणायचं जनरल इंटेलिजन्स. म्हणजे कॅल्क्युलेटर हा स्पेसिफिक इंटेलिजन्स आहे, पण कम्प्युटर हा जनरल इंटेलिजन्स आहे असं आपण म्हणू. त्याच्यामध्ये आपल्याला वर्ड प्रोसेसिंग पण करता येतं, गणित पण करता येतं, सगळं करता येतं. किंवा मोबाईल घे, मोबाईल हा जनरल इंटेलिजन्स आहे कॅल्क्युलेटरच्या पुढचा. कारण आता मोबाईलमध्ये कॅल्क्युलेटर आहे, पण फक्त कॅल्क्युलेटर नाही. तर आपण फोनवर बोलू शकतो, व्हॉट्सअप करू शकतो वगैरे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स वेन इट बिकम्स जनरल इंटेलिजन्स किंवा सो कॉल्ड सेंटियंट इंटेलिजन्स, त्यावेळेला एम्पथीची शक्यता निर्माण होईल. पण डेफिनेटली AI हे एम्पथेटिक नाही आणि त्यामुळे त्याला स्वतःला काही स्वयंप्रज्ञा नाही आणि म्हणजे कॉन्शियसनेस नाही. त्याला सेल्फ प्रिझर्वेशनची उर्मी पण नाही. सेल्फ प्रिझर्वेशन करायचं झालं तर मेकॅनिझम काय की खायला लागेल, ऑक्सिजन लागेल, पाणी प्यायला लागेल, हे त्याला कळतं. पण ते आपल्याला स्वतःला प्रिझर्व करायचं आहे ही जी
उर्मी आहे ती मिसिंग आहे. आणि त्यामुळे ते AGI किंवा सेंटियन्स याच्या आसपास पण आपण नाही आहोत असा माझा समज आहे. आणि तसं ते आहे असं अनेक तज्ज्ञ लोक म्हणतात, त्यांच्याबरोबर माझी फारकत आहे. आणि ते तसं होईल याची शक्यता नाही असंही मला वाटतं, पण दॅट इज नॉट द टॉपिक फॉर टुडे. समजा तू म्हणलास की सोफिया किंवा अलेक्सा किंवा अशा अनेक आहेत रोबॉट्स किंवा पर्सनल असिस्टंट्स वगैरे, यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसतं की ते काहीतरी त्यांना जर स्तुती करणारं आपण म्हटलं किंवा तू हे छान केलंस थँक्यू म्हटलं तर ते हसतात. म्हणजे काय, त्यांच्या ओठांच्या इथली जे काही मसल्सच्या साठी असणारी जी मशीन्स आहेत, नॅनो मशीन्स, ती फक्त उघडझाप होते त्यांची. ऍक्च्युली आतमध्ये आनंद हा प्रकार निर्माण झालेला नसतो. आपण तर इंटरप्रेट करतो की सोफिया खुश झाली. सोफियाला काहीच वाटत नाहीये, ती रोबॉट आहे. त्यामुळे हे सगळं होलोग्राम सारखं आहे, हे सगळं आभासी आहे आणि म्हणूनच कृत्रिम आहे. तर एम्पथी इज कम्प्लिटली मिसिंग इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि माझा असा दृढ समज आहे की इट विल नेव्हर हॅपन. अजून 10, 15, 20, 200 वर्षानंतर होईल अशी शक्यता सुद्धा नाही. याची वेगवेगळी कारणं आहेत, पण आजचा तो विषय नाही म्हणून मी इथंच एवढं थांबतो. इज इट बिकॉज की आपल्यालाच समजलेले नाहीयेत इमोशन्स म्हणजे काय अजूनही? मला वाटतं कारण युथसाठी दिस हॅज मेजर इम्प्लिकेशन्स की गेटिंग कंट्रोल ऑफ युअर सेल्फ, इमोशनल इंटेलिजन्स इज ऑल अबाउट रेकॉग्नायझिंग व्हॉट इमोशन्स यू हॅव अँड रेग्युलेटिंग देम. आणि सायन्सलाच जर एकंदरीत इमोशन्स म्हणजे काय कळलेले नसतील, आणि ते पण सरप्राइझिंग आहे ना, कारण एव्होल्युशनमध्ये इमोशनल ब्रेन खूप आधी आला, कॉग्निटिव्ह ब्रेन नंतर आला. ह्युमन्समध्ये तो जास्ती डेव्हलप्ड आहे. आणि आजकालच्या शास्त्रज्ञांना उलट ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी समजतीये पण अजून बेसिक समजत नाहीत, असं म्हणू शकतो का? हा, शेवटचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे की मुळामध्ये कॉन्शियसनेस काय आहे, की ज्याच्यामधनं हे सगळं राग, लोभ, आनंद, दुःख सगळं जे काही निर्माण होतं आणि त्याची मुख्य म्हणजे जाणीव किंवा नेणीव होते. हे काय आहे हे शास्त्राला कळलं नाहीये, हे शास्त्राला आता कळलंय. म्हणजे कॉन्शियसनेस हा जो शब्द आहे त्याच्यासाठी आता सगळ्यात डिफाईन करणारी जी वाक्य आहेत त्याच्यामध्ये आहे की इट इज अ व्हेरी कॉम्प्लेक्स क्वांटम फिनॉमिनन. काय कळलं तुला? मला तर काही कळलं नाही अजून. हे फक्त एक काही शब्दांची जुळवाजुळव आहे टू एक्सप्लेन ऑर डिक्लेअर की आम्हाला कळलं नाहीये. मुळामध्ये क्वांटमच्या बाबतीमध्ये एक छान व्हिडिओ आता समाज माध्यमांवर होता. एक खूप प्रख्यात प्रोफेसर आहे, MIT किंवा स्टॅनफर्ड अशा नामवंत संस्थेमधला, आणि तो वर्गात येतो आणि फर्स्ट इयरच्या थिओरिटिकल फिजिक्सच्या स्टुडंट्सना शिकवायला लागतो. आणि तो म्हणतो की आज आपला क्वांटम फिजिक्सचा 101 पहिला दिवस आहे. तर म्हणला की मला क्वांटम काही समजलेलं नाहीये आणि आता माझं काम काय आहे या सेमिस्टरमध्ये. तर माझ्या समोर जी काय 40-50 मुलं बसली आहेत त्यांची इग्नोरंट लोकांची फौज वाढवणे, तुम्हाला हे पटवून देणे ऍट द एंड ऑफ द सेमिस्टर की क्वांटम हे तुम्हालाही समजलेलं नाही. हेच माझं या सेमिस्टरचं काम आहे. आणि तो थोड्याशा विनोदाने म्हणत होता पण बरंचसं खरं आहे त्याच्यामध्ये. आता जर क्वांटम समजलेलं नाहीये तर कॉन्शियसनेस इज अ क्वांटम फिनॉमिनन आणि तेही कॉम्प्लेक्स. आय थिंक थिंग्स आर क्लिअर की आपल्याला काहीही कळलेलं नाहीये. म्हणजे हे प्लेटोच्या नावावर एक वाक्य खपवलं जातं, खरं खोटं देवाला माहिती, की द मोर वी नो दॅट लेस वी नो, असं त्यांनी त्यावेळेला म्हणून ठेवलंय. तर आपल्या इकडे याचे बरेच संदर्भ वेदांतात सापडू शकतात, आहेतच, जैन फिलॉसॉफीमध्ये आहेत, थिअरी ऑफ रिलेटिव्ह स्टँड पॉइंट्स म्हणजे नयभासमध्ये आहे. तर आजचा विषय आपला फिलॉसॉफी किंवा हा नाही आहे. पण कॉन्शियसनेस जर समजलेलं नसेल तर एक साधा विचार करा ना, समजा मला तुझी नक्कल करायची तर मी तुझे अनेक व्हिडिओ पाहायला पाहिजे, तुझ्याशी बोलायला पाहिजे, तू लिहिलेली पुस्तकं वाचायला पाहिजे, तर मला नक्कल करणं शक्य आहे. जर मला सांगितलं की अशा एका व्यक्तीची नक्कल करा जिला तुम्ही काही ओळखत पण नाही, कसं करणार? तर कृत्रिम बुद्धिमत्ता याच्यामध्ये आपण बुद्धिमत्तेची नक्कल करून कृत्रिम बुद्धिमत्ता करू शकतो. पण कॉन्शियसनेस, स्वयंप्रज्ञा हीच जर कळली नाही तर कृत्रिम स्वयंप्रज्ञा कशी तयार करणार? म्हणून माझं आर्ग्युमेंट आहे की सेंटियन्स होऊच शकत नाही. जे आपल्याला कळलं नाही त्याची नक्कल कशी करणार आहोत आपण? म्हणजे इन अदर वर्ड्स, सर आपल्याला जी त्रिसूत्री सांगतात, स्वतःला ओळख आणि क्षेत्र निवड, त्याचं महत्व उलट गुणित श्रेणीने वाढलंय असं पण म्हणू शकतो. बरोबर. आणि तू सरांचा आता दुसऱ्यांदा उल्लेख करतोयस म्हणून मगाशी माझी ओळख करून देताना तू म्हणलास की मी त्यांचा विद्यार्थी होतो आहे.
तर ते तसं नाही आहे. आय कंटिन्यू टू बी स्टुडंट. आणि ह्याचं मेन कारण की त्यांची आता जी अनेक पुस्तकं आली त्यातल्या लेटेस्ट पुस्तकामध्ये सुद्धा वाचल्यानंतर असं वाटलं की आय डोंट नो दिस पर्सन वेल. म्हणजे तर त्यामुळे आय कंटिन्यू टू बी अ स्टुडंट. आणि हे जे त्रिसूत्री आहे किंवा स्वची ओळख आहे त्यातला जो स्व शब्द आहे तो म्हणजे हे आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स आहे, सिंग्युलॅरिटी आहे. आणि दॅट इज वेअर वी हॅव वर्क. वी नीड टू फोकस ऑन दॅट. आणि ते आपण जे फाउंडेशन मध्ये करतो ते इनव्हॅल्युएबल आहे. तर त्यामुळे खूपच महत्वाची गोष्ट आहे. आपण बाकी अल्गोरिदम्सनी बरंच काही काम करू शकू, पण हा जो मेटा अल्गोरिदम आहे की कुठला अल्गोरिदम वापरायचा आणि कुठला नाही वापरायचा हे ठरवण्याचं जे काम आहे ते स्वचं काम आहे. सर तुम्हाला फार शाळेपासनं शिकवत होते हो. आणि त्यामुळे थोडंसं तुमच्या जर्नीबद्दल बोलूयात आता की 1995 ची PhD की जेव्हा मगाशी म्हणलं तसं जगाला AI म्हणजे फार फार तर टर्मिनेटरच्या मूवीज एवढंच कळत होतं. सो ॲट सच अन अर्ली स्टेज व्हॉट गॉट यू इंटरेस्टेड इन दॅट टॉपिक? सो मुळामध्ये मी केमिकल इंजिनियर आहे. केमिकल इंजिनिअरिंगमध्ये कंट्रोल सिस्टीम्स नावाचा विषय असतो आणि त्या विषयाच्या मध्ये माझं इंटरेस्ट तिथे निर्माण झालेला होता. तिथे मी मास्टर्स करायला युनिव्हर्सिटी ऑफ स्ट्रॅथक्लाइड ग्लासगो स्कॉटलंड इथं होतो. आणि तिथे 1 वर्षाची मास्टर्स असते. तर झालं असं की 1 वर्षाची स्कॉलरशिप मिळणार हे नक्की होतं. आणि काही माझ्या इंटरेस्टमुळे मला युरोप त्यावेळेला फिरायची इच्छा होती. मी जवळजवळ 40 दिवस 35 देश रक्षाक पाठीवर घेऊन ट्रेननी फिरलो. हे करण्यासाठी मला पैसे जमा करायचे होते, म्हणून मी कोर्सेस पटपट संपवले सो दॅट आय विल हॅव फ्री टाइम. आणि ह्याचा पुढे एवढा चांगला उपयोग होईल असं मला लक्षात तेव्हा नव्हतं आलं. तर झालं असं की मी तेव्हा 18 क्रेडिट्स संपवण्याची आवश्यकता होती. मी 19 क्रेडिट्स 7 महिन्यामध्ये संपवले. ते तिथे फ्लेक्सिबिलिटी खूप असते, तुम्ही हवे तेवढे कोर्सेस घेऊ शकता वगैरे. तर ते केल्यानंतर मी खुश झालो की चला आता 2 महिने मला मोकळीक मिळाली. आणि मग त्यानंतर युनिव्हर्सिटीचं पत्र आलं की तुम्ही संपवलेला आहे तुमचा कार्यक्रम, अभ्यासाचा जो काही आराखडा आहे तो, तर आता तुम्ही परत जायला पाहिजे कारण स्कॉलरशिप संपली, तुमचे क्रेडिट संपले, तर तुम्ही आता परत जा, अभिनंदन. तर मग मी ह्यांना जाऊन भेटलो आणि त्यांना म्हटलं की मला अजून 5 महिने तर थांबायचं आहे ते. आणि मला मग ते म्हणले मग शिकायला लागेल, तुम्ही कितीही क्रेडिट्स करू शकता. म्हणलं मग आता शिकायचा कोर्स नाही उरलेला, प्रोजेक्ट करा म्हणले. तर त्या प्रोजेक्टमध्ये माझा कंट्रोल सिस्टीमचा जो गाईड होता, टीचर होता, त्याच्याबरोबर आमचं इन्फॉर्मली बोलणं जेव्हा व्हायचं तेव्हा तो म्हणायचा की मी फझी लॉजिक नावाच्या एका विषयामध्ये काम करतोय. तर मी त्याला जाऊन भेटलो आणि त्याला म्हटलं की हे काय प्रकरण आहे मला सांग, कारण तोपर्यंत हा विषय अभ्यासात नव्हता. मग त्यांनी सांगितल्यावर मला वाटलं की कम्प्लिटली काहीतरी टँजन्शियल आहे आणि जमलं तर छान आहे, नाही जमलं तर दुःख नाही, आपले क्रेडिट्स नेहमी पूर्ण झालेत, आपलं काम पण होऊन जाईल युरोप ट्रिपचं. म्हणून मी ते सुरू केलं आणि मी पहिल्या दिवशी त्या विषयाच्या प्रेमात पडलो. फझी लॉजिक याच्यामध्ये हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक महत्त्वाचा विषय आहे. न्यूरल नेटवर्क्स, फझी लॉजिक, एक्सपर्ट सिस्टम्स असे आपण त्याचे टप्पे आहेत वेगळे. आणि मग तिथपासनं आय केप्ट ऑन वर्किंग ऑन इट. मग इव्हेंच्युअली आय एंडेड अप डुईंग PhD. तर ते जे 2-3 महिन्याचा प्रोजेक्ट होता त्याच्यातनं एक रिसर्च पेपर तयार होईल इतकं काम मी करू शकलो आणि युरोपची ट्रिप करून. आणि मग तो जो गाईड होता त्यांनी सांगितलं की मग तुला हवा असेल तर आपण PhD कन्व्हर्ट करू शकतो. 92ला मी PhDला रजिस्टर केलं आणि एक नवीन अल्गोरिदम तयार केला. त्यावेळेपर्यंत जे अल्गोरिदम्स होते त्याच्यामध्ये काही प्रमाणात भर टाकून म्हणून, काही प्रमाणात एक्सटेंड करून असा एक नवीन अल्गोरिदम तयार झाला. त्याच्यावर आधारित त्यावेळेच्या काही टॉप जर्नल्समध्ये तो पब्लिश पण झाला आणि त्यावर आधारित मला PhD 95 मध्ये मिळाली. सो त्यानंतर लक्षात असं आलं की हे जे अल्गोरिदम्स आहेत किंवा न्यूरल नेटवर्क्स आहेत याचा वापर अनेक ठिकाणी करता येईल. आणि मग त्याचा ऍक्च्युली म्हणजे मी म्हणे 8 ते 10 विषयांच्या मध्ये जे एकमेकांपासून फारकत घेणारे विषय आहेत त्याच्यामध्ये वापर केलेला आहे आणि इट हॅज बीन अ व्हेरी एन्जॉयबल जर्नी. नक्कीच. पण बॅक इन 92 तुम्हाला माहिती होतं का की असं 2022 पासून जे AI एक्सप्लोजन होईल ते येणार आहे? नाही, हा प्रश्न मला अजून बऱ्याच ठिकाणी विचारला गेलेला आहे की असं काहीतरी खूप भविष्यवेत्ता वगैरे असल्यासारखं काही नाहीये. हे ऍक्च्युली ऍक्सिडेंटली घडलेली घटना आहे. म्हणजे 92 काय 95 जेव्हा PhD संपलं त्यावेळेला सुद्धा मला असं काही वाटलेलं नव्हतं की अजून एक 10, 15, 20 वर्षानंतर ह्याचा इतका बोलबाला होईल की आपण इतकी आधी PhD केली याचा फायदा होईल, असं इतकं दूरदृष्टीने वगैरे काही केलेलं नाहीये. दिस इज मोर ऍक्सिडेंटल. पण
1995 किंवा 92 जो तू म्हणतोयस तो काळ तर खरा AI विंटर असंच म्हणतात. म्हणजे ज्या वेळेला एआयचा काहीही बोलबाला नव्हता. एआयची थोडी हिस्ट्री जर बघायची झाली तर मुळामध्ये ती दुसऱ्या महायुद्धापासून वर आलेली संस्था आहे किंवा एक शिक्षण क्षेत्र आहे. मुख्य त्याचा वापर झाला युद्धामध्ये, दुसऱ्या महायुद्धामध्ये. त्यामुळे साधारण आपण म्हणू 39 ते 45 या कालखंडामध्ये त्याच्यावर खूप काम झालं. आणि मग त्याच्यानंतर एक 20 वर्ष न्यूरल नेटवर्क्सची कल्पना आली की यू कॅन ट्रेन मशीन्स टू डू सिमिलर थिंग्स दॅट ह्युमन्स कॅन डू, आणि जे रेपिटेटिव्ह असेल. ते झाल्यानंतर प्रचंड उत्सुकता या विषयाविषयी, आणि 1970 पर्यंत ते चाललं. 1970-72 हॉपफिल नेटवर्क्स किंवा असे काही आहेत. हे सगळं झाल्यानंतर लोकांना वाटलं की आता आपण वी हॅव प्लॅटोड आउट, आता याच्या पुढे प्रगती नाही होणार. एक छान विषय म्हणून आपला शिकायला ठीक आहे, विशेषतः कम्प्युटर सायन्स आणि गणित याच्यामधला विषय आहे. आणि मग साधारण 70-72 पासून ते 95-97 पर्यंत दिस इज कॉल्ड AI विंटर. हे 20-25 वर्ष याच्यामध्ये काही फार मोठे बदल घडले नाहीत. आणि त्यानंतर 2005 पासनं खूपच इंटरेस्ट परत निर्माण झाला. याचं काही टेक्निकल कारण आहेत की न्यूरल नेटवर्कचं जे स्ट्रक्चर होतं की जे लिमिट झालेलं होतं त्याला ब्रेक थ्रू मिळाला. आता तो प्रकार आपल्याला क्वांटम कम्प्युटिंग मध्ये दिसतोय. क्वांटम कम्प्युटिंग काही दिवसापूर्वी तो प्रकार आपल्याला सोलर टेक्नॉलॉजीमध्ये दिसत होता. सोलर टेक्नॉलॉजी प्रिडॉमिनंटली आपण वापरत होतो म्हणजे सूर्यापासून आलेलं कॉन्केव्ह मिररनी फोकस केलेलं आणि त्याच्यापासून जनरेट केलेली हीट. पण जेव्हा सोलर पॅनल्स आलेत तेव्हापासनं जो इन्फ्लेक्शन पॉइंट म्हणतात की अशी वेळ की ज्या वेळेला सोलर पॉवरनी तयार केलेलं 1 किलोवॉट आवर हे याची कॉस्ट ही कोळशापासून केलेल्याच्या कमी झाली, तेव्हापासून सोलरचं टेक ऑफ आहे. तसा पॉइंट 2005 आणि नंतर 2014 या काळामध्ये एआयला आला. आणि तो प्रिडॉमिनंटली आला तो न्यूरल नेटवर्कमध्ये काम केलेल्या लोकांच्यामुळे. आणि त्याच्यातलं अग्रगण्य नाव म्हणजे जेफ्री हिंटन. तर जेफ्री हिंटननी जे काम केलं 2014 मध्ये ते खरं एआयच्या टेक ऑफला कारणीभूत आहे, नुसतं एआय नाही. अदरवाईज तू म्हणतोयस तसं ते मेनली अल्गोरिथमिक लेवललाच सीमित होतं. पण ह्या मेटा अल्गोरिदमचा जो उदय आहे तो 2005 ते 2014 या काळामध्ये. आणि मग तो ली कान यू म्हणून आहे किंवा अशा अनेक लोकांचं, म्हणजे त्याच्यामध्ये 3 गॉडफादर्स ऑफ एआय आहेत. त्याच्यामध्ये जेफ्री हिंटन आहे. आता जेफ्री हिंटन सुद्धा मुळातला जो आहे तो ह्युमॅनिटीजचा आहे, पण त्याला मिळालेलं नोबेल प्राइज फिजिक्स मधलं आहे आणि तेही कम्प्युटिंग मधलं आहे. त्यामुळे हे पण सगळे प्रकार इंटरडिसिप्लिनरी पार्ट दाखवतात. आणि असा सगळा त्याचा जर्नी आहे. आणि या जर्नीमध्ये मी नेहमी म्हणत आलोय की एक टप्पा आता BC to AD असं झालेला आहे. आपण BC to AD हे कालमापनासाठी वापरतो, पण बिफोर ChatGPT एक कालखंड आहे आणि आफ्टर डीपसीक AD हा दुसरा कालखंड आहे. आणि आपण सगळे आता म्हणजे विशेषतः जी मुलं हे ऐकतायत ते आफ्टर डीपसीकच शिकणार आहेत आणि नोकरी करणार आहेत. पण बहुतांशी लोक ही बिफोर ChatGPT BC मध्ये शिकली आहेत आणि AD मध्ये नोकरी करणार आहेत. त्यामुळे ही पूर्णपणे वेगळी जर्नी आपल्याला एआयची दिसते. सुरुवातीला खूप वेगाने, मग थंड्या बस्त्यामध्ये गेलेली, मग परत थोडीशी पिकअप केलेली आणि आता तर एक्सपोनेन्शियली वाढणार आहे. त्यामुळे ही जर्नी खूपच वेगळ्या प्रकारची आहे. आणि त्याच निमित्ताने असा एक ओव्हरव्ह्यू पण आता एकंदरीत एआयचा तुम्ही दिलात. पण त्याच्यात एकच स्मॉल पॉइंट मला क्लॅरिफिकेशन हवंय. मेजॉरिटी जणांना एआय म्हणलं की फक्त ChatGPT, ग्रॉक, डीपसीक डोळ्यासमोर येतात. दॅट इज नॉट एआय, दॅट इज ऍप्लिकेशन ऑफ एआय. मग एआय आणि ChatGPT ह्यात फरक काय? ChatGPT याच्यामध्ये प्री ट्रेन्ड ट्रान्सफॉर्म हा PTचा फुल फॉर्म आहे. आणि ते फक्त लँग्वेजच्या साठी केलेलं मुळामध्ये, म्हणजे त्याला LLM लार्ज लँग्वेज मॉडेल. आता त्याचं एक छोटं व्हर्जन म्हणजे SLM स्मॉल लँग्वेज मॉडेल. तर लार्ज लँग्वेज मॉडेल याच्यामध्ये भाषेच्या अंगाने काम झालेलं आहे. की समजा मी तुला ईमेलला रिस्पॉन्ड करतोय, हे आपल्याला सगळ्यांना माहिती असतं की आपण काहीतरी टाईप करतो तर पुढचे शब्द आता आपल्याला सजेस्ट केले जातात की तुम्हाला यापैकी काही लिहायचं आहे. व्हॉट्सअपवर पण यायला लागलंय, व्हॉट्सअपचं AI व्हर्जनवर यायला लागलंय. तर भाषा या विषयाला केंद्रीभूत मानून जे एआयचा वापर केलाय ते म्हणजे ChatGPT. त्याच्यामध्ये नंबर्स किंवा हा सगळा प्रकार मुळामध्ये नव्हता. आता ChatGPTला तुम्ही जर का गणित विचारलं तर ते पण ते सांगतं.
पण याचं मेन कारण असं आहे की सर्व प्रकारचा डेटा हा ChatGPT ला फीड केलेला आहे आणि त्या डेटामधनं तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं सगळ्यात समर्पक उत्तर त्याला जे वाटतं ते तो तुम्हाला प्रेझेंट करतो. आता याच्यामध्ये अजून 1-2 गोष्टी आहेत त्या मला वाटतं आपल्याला सांगायला पाहिजेत की ChatGPTच्या इंजिन GPT-3 किंवा GPT-4 आणि आता GPT-5 तर याच्यामध्ये जर आपण विचार केला तर AI हॅल्युसिनेशन नावाचा एक प्रकार आलेला आहे. AI हॅल्युसिनेशन म्हणजे काय की समजा AI ला उत्तर नीट सापडलं नाही तर तो डेटा तयार करतो स्वतःच आणि त्याचं उत्तर देतो. म्हणजे त्याच्यावर विश्वासार्हता कमी आहे ती. आणि दुसरी गोष्ट सर्व AIचे एक्सपर्ट्स हे मान्य करतात की एखादं उत्तर AIने का दिलं हे आपल्याला सांगताही येत नाही. म्हणजे अल्गोरिदम मध्ये आणि AI मध्ये काय फरक आहे तर अजून एक हा फरक आहे. अल्गोरिदम मध्ये एखादं उत्तर आलं तर यू कॅन ट्रेस इट बॅक की हा पॅरामीटर आहे हा पॅरामीटर आहे म्हणून हे उत्तर आलं आणि म्हणून ते रिपिटेटिव्ह आहे. अल्गोरिदमला तुम्ही किती वेळा तोच प्रश्न विचारलात तरी उत्तर तेच येईल. पण तुम्ही ChatGPTला प्रश्न जर तोच विचारलात आज आणि उद्या आणि परवा तर उत्तर वेगळी येऊ शकतात. सो इट इज नॉट 1 to 1, इट इज 1 to many. आणि हे फक्त ChatGPT हे भाषेकरता मुळात तयार झालेलं आणि आता ते सगळ्याच बाबतीमध्ये म्हणजे चित्र काढणं, म्युझिक कंपोज करणं, काही म्हणजे आता कुठल्याही विषयामध्ये ते यायला लागलेलं आहे. ते तर ChatGPT हे मेनली भाषा आहे आणि भाषा आणि विचार हे सेपरेबल नाही आहेत. म्हणजे याचं सगळ्यात चांगलं उदाहरण जर द्यायचं झालं तर विश्वाच्या उत्पत्तीच्या वेळेला असं म्हणतात की देअर वॉज वर्ड, वर्ड वॉज गॉड असं बायबलमध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे यातलं धार्मिक बाबीकडे जायला नको आपण, पण वर्ड अँड गॉड आर सेम. तर आपण वर्ड हा जो शब्द म्हणतो किंवा त्याचं जे भाषांतर अनेक ठिकाणी इंग्लिशमध्ये दिलेलं आहे तर ते टेक्निकली चुकीचं आहे. द वर्ड इज लोगॉस, LOGOS, की ज्याच्यावरनं आपण लॉजिक सुद्धा आपण म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये विचार आणि भाषा सेम आहे, शब्द आणि विचार सेम आहे असं देवाचं रूप होतं असं म्हटलंय. तर तो भाग अजून ChatGPT मध्ये नाही, त्याच्यामध्ये विचार नाहीये परत. इट इज ऍक्च्युली ओनली वर्ड. तर एकापेक्षा म्हणजे 1-2 आपण वर्ड दिले तर त्याच्या पुढचा वर्ड गेस करणे, कारण त्या प्रकारची फ्रिक्वेन्सी खूप हाय आपण आधी पाहिलेली आहे. म्हणजे समजा मी तुला म्हटलं की आय रिअली एवढे 2 शब्द दिले तर हेट, लाईक, लव्ह असे शब्दच पुढे येतील. त्याच्यानंतर आय रिअली ब्रेड असं नाही येणार, आय रिअली टी असं नाही येणार. तर कारण का तर ChatGPTला फीड केलेला जो डेटा आहे त्याच्यामध्ये लव्ह, लाईक आणि हेट हे 3 शब्द ब्रेड, टी आणि वाईन याच्यापेक्षा जास्ती आहेत आलेले. सो हा पॅटर्नच तो शोधतोय परत. इट डझंट नो की त्याला लाईक म्हणायचंय का लव्ह म्हणायचंय का हेट म्हणायचंय, मग तो तुम्हाला पर्याय देतो. अशा तऱ्हेचं भाषेवर फक्त आधारित असणारं मुळात, आणि नंतर मग आता गणितावर, चित्र, व्हिडिओ किंवा अशा गोष्टी पण त्याच्यातनं इव्हॉल्व्ह झालेल्या आहेत. चित्र, व्हिडिओ वगैरे आपण सगळं म्हणतोय त्यावरनच की रिसेंट काळामध्ये काहीच्या काही ट्रेंड झालेले आहेत. म्हणजे रिसेंट काळामध्ये घिबली इमेजेस पॉप्युलर झाले वगैरे. सो AI काहीही करू शकतं असं वाटतं की दररोज लोक नवीन काहीतरी वापर त्याचा शोधतायत. तसं तुमच्या मते वाटायला सर्वात काय कूल किंवा वियर्ड, हटके काहीतरी असं AIनी केलं, चांगल्या अर्थाने किंवा वाईट, भीतीदायक पण असू शकतं, असं काय वाटतं रिसेंट काळातले ऍप्लिकेशन्स? सो 2 सांगेन मी. एक म्हणजे की त्यातली व्हेरॅसिटी मला माहिती नाहीये, पण असं म्हणतात की 2 रोबॉट्स हे त्यावेळेच्या फेसबुक, आता मेटामध्ये लॅबोरेटरीमध्ये काम चाललं होतं आणि त्यांना प्लेझंट्रीज एक्सचेंज करणे हा पार्ट शिकवला जात होता की हाय, हॅलो, हाऊ आर यू. मग त्या दुसऱ्या रोबॉटनी त्यांना म्हणणे की आय एम फाईन, हाऊ आर यू वगैरे जनरल. तर असं म्हणतात. तर असं मला कुठेही कॉन्क्रीट एव्हिडन्स नाही सापडलेला, पण ह्याच्याबद्दल डिस्कशन खूप सापडलंय की एका रोबॉटनी दुसऱ्या रोबॉटला काहीतरी बोलायला सुरुवात केली की जे त्या शास्त्रज्ञांनाच कळलं नाही, आणि त्या दुसऱ्या रोबॉटनी पण त्याला रिस्पॉन्ड करायला सुरुवात केली, तेही त्यांना कळलं नाही. मग ते विचार करायला लागले की ह्यांच्यात संभाषण नेमकं काय चाललं असेल. आर दे ट्राईंग टू किल एव्हरीबडी इन द रूम. म्हणून त्यांनी आपण जे बरेच वेळा करतो ते म्हणजे प्लग काढून टाकला त्या दोन्ही रोबॉटचा. तर दिस इज व्हेरी स्केरी. म्हणजे असं वाटणे की एक दिवस खरोखरच टर्मिनेटरचा जो तू उल्लेख केलास ते जे त्यावेळेच्या काळामधले सिनेमे, ती विल दॅट बिकम रियालिटी. त्याच्याबद्दल मी रिसेंटलीच वाचलं. वर्नर विंज किंवा विंजे नावाचा एक मॅथमॅटिशियन 1993, याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की
लेट्स डिस्कस अबाउट व्हॉट विल बी पोस्ट ह्युमन फ्युचर. तर पोस्ट ह्युमन हे वाचल्यानंतर आपल्याला असं वाटतं की काय उरलं, मग संपलं. पोस्ट ह्युमन म्हणजे मानवच नाहीये, तर मग पुढे फ्युचर काय. तर त्याचं म्हणणं असं आहे की एक काळ असा येईल की जेव्हा हा सुपर इंटेलिजन्स असेल, जे मी म्हणतोय की होणार नाही असं मला वाटतं, म्हणजे की त्याच्यामध्ये ह्युमन्स विल बी देअर बट दे विल बी कंट्रोल्ड बाय मशीन्स. तर हा पार्ट त्याच्यामध्ये येऊ शकतो अशी थिअरी आहे. मग लेट्स नाव कम टू द प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट्स ऑफ इट, की कॉन्शियस आहे का नाही, त्याची हिस्ट्री थोडक्यामध्ये आपण पाहिली, टेक्नॉलॉजी त्याची समजून घेतली. पण शेवटी ॲज यू सेड की BC आणि AD, आपला जन्म झाला बिफोर ChatGPT, पण जगायचं आहे आफ्टर डीपसीकच्या काळामध्ये. सो डिस्कसिंग अबाउट द जॉब मार्केट, की तिथे ट्रम्प भारताच्या नावाने बोंब मारतोय की हे आपल्या नोकऱ्या घेतात, पण डेटा इज ऍक्च्युअली प्रूव्हिंग की मोर जॉब्स हॅव बीन लॉस्ट टू AI दॅन बेंगळुरू. सो तुमच्या मते AIचा जॉब मार्केटवर परिणाम काय होणार आहे? लिंक्ड क्वेश्चन्स आहेत काही. जॉब मार्केटवर परिणाम काय होणार आहे? आपली युवा पिढी त्याच्यासाठी कशी तयार करू शकतो आपण? अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या अजून कॉम्प्युटरला जमणार नाहीत, त्या माणसांनीच करणं गरजेचं आहे, मग बाबा त्या शिकलेल्या बऱ्या आपण? पॅकेज ऑफ क्वेश्चन्स. तो ऍक्च्युअली इट इज अ पॅकेज ऑफ क्वेश्चन्स. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. आणि आता परवाचीच न्यूज आहे की ॲक्सेंचरनी 11,000 लोकांना काढलं. त्याच्या आधीच्या महिन्यातली न्यूज आहे की TCSनी 12,000 लोकांना काढलं. अशी एक वदंत आहे की त्याही पेक्षा जास्ती लोकांचे जॉब गेलेत, फक्त ते डिक्लेअर झालेले नाही आहेत. मायक्रोसॉफ्टनी तर ऑफिशियली 15,000 लोकांना काढलंय. इंटेलची ॲक्च्युअल स्ट्रेंथ 1,00,000 लोकांची जगभर आहे, त्याच्यातल्या 25,000 लोकांना ते काढणार आहेत असं त्यांचा ऑफिशियल स्टँड आहे. बाय एंड ऑफ 25-26 फायनान्शियल इयर दे वुड बी ओनली ॲट 70-75. अशी एक मोठी आपल्याला लिस्ट देता येईल. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला माझं मत आहे की ते गोंडस नावं देतात की हे रिस्ट्रक्चरिंग आहे, दिस इज इन रिस्पॉन्स टू द चेंजिंग नीड्स ऑफ द मार्केट. याच्या सगळ्याच्या मुळाशी 100%, म्हणजे किती पर्सेंट जाऊ दे, पण 100% AIचा इम्पॅक्ट आहे. तो किती पर्सेंट आहे माहीत नाही, ते 70 असेल, 60 असेल वगैरे. मग त्याच्यामध्ये बाकी गोष्टी पण आहेत की कोविडच्या काळामध्ये जे एकदम AIच्या म्हणजे IT मध्ये खूप मोठा बूम होता. अनेक लोकांना घेतलं गेलं कारण सगळे वर्क फ्रॉम होम होते, त्यामुळे गरज ITची खूप वाढली होती, त्यामुळे मग लोक लागत होती. तर ती जी सूज आलेली होती ती आता हळूहळू कमी करत चाललेत लोक, आणि त्या मानाने नवीन रिक्वायरमेंट्स नाही आहेत. हा एक भाग आहे. रशिया युक्रेन युद्ध आता 3 वर्ष, गाझा हमास हा सगळा प्रकार जो चाललाय, किंवा पोस्ट ट्रम्प जे काय सगळे 7-8 महिने आपण बघतोय की त्याच्या पॉलिसीमध्ये अनसर्टन्टी आहे. मुख्य म्हणजे मला असं वाटतं की कुठल्याही त्यांनी काढलेल्या अध्यादेशावर किंवा प्रोक्लेमेशनवर किंवा ह्याच्यावर जगाला इश्यू नाही आहे. इश्यू हा आहे की हा कधी काय करेल हे सांगता येत नाही. हाय म्हणजे मार्केटला अनसर्टन्टी आवडत नाही. तुम्ही 50% टॅरिफ लावणार आहात पण ते पुढे 5 वर्ष तसंच टिकणार आहे, तर मार्केट विल ऍडजस्ट इटसेल्फ. भारत पण त्याच्यावर काहीतरी ऍक्शन घेऊ शकेल. आत्ता आपल्याला इश्यू असा येतोय की समजा हे आत्ता त्यांनी जाहीर केलं तर 2 महिन्यांनी तो म्हणू शकतो की नाही, हे आय एम रोलिंग इट बॅक टू 0. मग काय करायचं? मग आपण जे स्टेप्स घेतल्या त्या पण आपल्याला रोल बॅक करायच्या. हे इतक्या वेगाने करता येत नाही. तर ही जी अनसर्टन्टी आहे ती सर्वच विषयांच्या मध्ये आपल्याला दिसते. आणि AIच्या मुळे जॉब जात आहेत हे 100% निखालस सत्य आहे. वेगवेगळ्या सेक्टरमध्ये ते वेगवेगळ्या वेगाने जात आहेत, आणि ते वेगवेगळ्या सेक्टरमध्ये त्या वेगाने टिकतील. पण AIचा इम्पॅक्ट नोकरीवर होतोय का? तर स्वच्छ उत्तर आहे म्हणजे होतोय, आणि तो सबस्टॅन्शियल आहे. म्हणजे 3 उदाहरणं देतो मी. अँथ्रोपिकचा CEO त्यांनी असं म्हटलंय की उगाच हे AI वगैरे काही जॉब घेत नाहीये हे सांगणं खोटेपणा बंद करा. माझा कयास आहे की अजून 5 वर्षामध्ये 50% एंट्री लेव्हलचे जॉब्स हे नष्ट होणार आहेत. एंट्री लेव्हलचे जॉब नष्ट होणार आहेत. आणि ओव्हरऑल 5 वर्षामध्ये अनएम्प्लॉयमेंट 20% वाढेल सर्व जगामध्ये, म्हणजे भारतामध्ये अर्थातच त्याच्या प्रपोर्शनमध्ये. हा एक. दुसरं आहे ते म्हणजे की सॅम ऑल्टमननी काल म्हटलंय की 40% अनएम्प्लॉयमेंट होण्याची, म्हणजे 40% जॉब्स इम्पॅक्ट होण्याची शक्यता आहे. इनफॅक्ट तो खात्री आहे असं म्हणतोय. आणि तिसरं थोडं फारफेच मला वाटलं, पण विनोद खोसला सारखा माणूस
की ज्याचं इंटेलमध्ये आणि इन जनरल खूप मोठं काम आहे, तर त्यांनी म्हटलंय 80%. आता आपण बघतो आहोत रेंज 20 ते 80% आणि 40 ते 80%. या 40 ते 80% सोडून दे, त्याच्या निम्म जरी आपण म्हटलं की 20%, तर 20% भारतासाठी केवढे झाले? आपल्याकडे म्हणजे आपल्या देशाच्या 30 कोटी. ह्याच्यात म्हणायचं झालं तर वी आर लुकिंग ॲट 30 कोटी लोक. त्याच्याही मध्ये जे एंट्री लेवलचे जॉब्स आहेत ते जर 50% जरी म्हणायचं झाली तरी सुद्धा आपल्याला काही कोटींमध्ये भाषा करायला लागेल. सो दिस इज नॉट ट्रिव्हियल. आणि या सगळ्या प्रकारामध्ये हे जॉब्स कुठल्या सेक्टरमध्ये जातील? आता उदाहरणार्थ एक नवीन गोष्ट तयार झाली आहे, ती आपल्या सगळ्या लोकांना माहिती असेल असंही नाहीये. त्याला म्हणतात डार्क फॅक्टरीज. डार्क फॅक्टरी ही चीनमध्ये ऑपरेशनल आहे आता, आणि ॲज द नेम सजेस्ट इट इज डार्क, म्हणजे तिथे लाईटच नाही आहेत. अख्ख्या फॅक्टरीमध्ये कुठेही लाईट नाहीत. लाईट कोणाला लागतं? माणसांना लागतं. तिथे मशीन दुसऱ्या मशीनशी वायरलेसली बोलतंय. तिथं फक्त तुम्ही कच्चा माल आहे तो एका साईडला ढकलायचा आतमध्ये, आणि दुसऱ्या साईडनी त्याचं फायनल प्रॉडक्ट तुम्हाला बाहेर. मध्ये काय होतंय याच्यासाठी ह्युमन इंटरव्हेन्शन 0 आहे. आता हे सगळं बघायला 24 तास काम करू शकणार आहे, 24/7. त्यामुळे प्रोडक्शनला काय प्रॉब्लेम नाही, कोणाचा संप नाही, कोणाचे मोर्चे नाहीत, कोणाची शिफ्ट चेंज नाही, लोकांना चहा पाण्या काहीच नाही, माणूसच नाही. ह्या स्केलवर जर का त्यांनी प्रोडक्शन केलं तर किमती खाली येतील, इकॉनॉमीज ऑफ स्केलवरनं. हे सगळं मान्य, पण तिथं काम करणाऱ्या लोकांचं काय? आत्ता आपण समजा पुण्याच्या शेजारी चाकणचं उदाहरण घेतलं, की जिथे ऑटो हब म्हणून आपण त्याला ओळखतो. ऑटो हब मध्ये उद्या समजा एक वर्षभरात 2 वर्षात, अगदी ओव्हरनाईट होईल असं नाही, पण तिथं जर डार्क फॅक्टरी आली, कारण शेवटी काय आहे, बिझनेस हा प्रॉफिटसाठी आहे. तुम्हाला जर प्रोडक्शन कॉस्ट कमी करता येणार असेल आणि लोकांशी डील करण्याची सगळी झंझट जाणार असेल, तर कोणता बिझनेसमॅन नाही म्हणेल याला? तुरळक अपवाद सोडून दे, पण बहुतांशी बिझनेस आर देअर फॉर प्रॉफिट. नाहीतर मग ते सरकारचंच काम होऊन बसेल. तर डार्क फॅक्टरीज ह्याच्यामध्ये आयटीचा वापर आहे, एआयचा वापर आहे ना. म्हणजे एआय हे फक्त कोडिंगसाठी नाही आहे. कोडिंगच्या बाबतीत तर आता आपल्याला माहिती आहे, डेव्हिन नावाचं सॉफ्टवेअर आहे, की जे मायक्रोसॉफ्ट म्हणतंय, गुगल म्हणतंय, हे सगळे म्हणतात की आमच्याकडे 20 ते 40% रेंजमध्ये कोडिंग सगळं ऑटोमेटेड आहे, आम्हाला ही लोक लागतच नाहीत. म्हणून आपल्याकडच्या गेलेल्या H1B, आपल्याकडच्या गेलेल्या F1 स्टुडंट्स, पुढे OPT, पुढे H1 या सगळ्या लोकांना धक्का लागतोय. तर सर्व सेक्टरमध्ये एआयचा डेफिनेटली इम्पॅक्ट होणार आहे. आणि म्हणजे मी तुला प्रोडक्शनचं एक उदाहरण दिलं, मॅन्युफॅक्चरिंगचं दिलं, मेडिसिनमध्ये तर होत आहे. ह्या जे आपल्याला स्टँडर्ड माहिती असतील ते मी सोडून देतो. मी तुला 2 वेगळे गोष्टी सांगतो. एक म्हणजे बहुधा काही लोकांनी आपल्या हे ऐकलं असेल, वाचलं असेल, की रिसेंटली 2 महिन्यापूर्वी ऑस्कर अकॅडमीने असं जाहीर केलं की एखादी मूव्ही जर का अथपासून इथपर्यंत ही एआयने तयार केलेली असेल तर ती सुद्धा आम्ही एक व्हॅलिड एंट्री फॉर ऑस्कर अकॅडमी अवॉर्ड म्हणून विचार करायला तयार होतो. ही आत्ताची गोष्ट आहे. ऑस्कर अवॉर्ड मिळणं हे अर्थातच एक इट इज अ मोठा बहुमान आहे, पण त्याच्यामध्ये मानवी हस्तक्षेप नसणारं असं स्क्रिप्ट रायटिंग पासून ते रेंडरिंग पर्यंत, बाकी सगळं मधलं स्पेशल इफेक्ट्स आणि अॅनिमेशन तर सोडूनच नाही, ते तर ऑब्व्हियस आहे. ह्या सगळ्यामध्ये जर का पूर्ण एआयने काम केलेलं असेल तरी ती व्हॅलिड एंट्री मानली जाईल असं स्वतः ऑस्कर अकॅडमी म्हणते, की जे अदरवाईज ओनली ह्युमन फीचर म्हणून समजू आपण, की सिनेमाची निर्मिती, चित्रकला, संगीत, नृत्य असे जे विषय आहेत की ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा इम्पॅक्ट सगळ्यात शेवटी येईल असं वाटलं होतं. तर गडबड अशी झालेली आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स दोन्ही एंडनी मानवी काय म्हणू आपण समाजाला चेपतंय. एक म्हणजे जे ट्रान्झॅक्शनल जॉब्स आहेत ते रिपिटेटिव्ह, क्लिशे अँड ट्राईट, अतिशय एकजिनसी कामं आहेत, की हे इथनं उचलायचं तिथं ठेवायचं, कट करायचं, इथनं उचलायचं, असं जे आहे ते तर जातच आहे, ते रोबोट्स करू शकतात. पण जिथे क्रिएटिव्ह भाग आहे, जिथे प्रज्ञा आहे, स्वयंप्रज्ञा नाही आहे पण प्रज्ञा आहे, याही गोष्टीमध्ये जर आपल्याला असं दिसायला लागलं की एआय काम करतंय, तर आत्ता आमचं एका इव्हेंटच्या वेळेला एक बाई आल्या होत्या आणि त्या म्हणल्या की आम्ही पहिल्यांदा जेव्हा कम्प्युटर आला आणि त्या ग्राफिक डिझाईन मधल्या कंपनीमध्ये काम करत, त्यांची स्वतःचीच आहे ती कंपनी, त्या म्हणल्या आम्हाला असं दिसलं की आम्हाला धोका आहे, म्हणून आम्ही कम्प्युटर्स घेतले आणि ते शिकायला लागलो.
आणि ऍक्च्युली नंतर लक्षात आलं की ह्यानी आपला खूप फायदा होतोय, वेळ खूप वाचतोय, आणि त्यामुळे आम्ही अजिबात घाबरलो नाही. आता आमचा बिझनेस चालू आहे. पण गेल्या 2 वर्षामध्ये आम्हाला ऑर्डर्सच कमी झालेत, आणि याचं कारण आमचे जे कस्टमर आहेत ते आम्हाला सांगतात की आम्ही चकटफू हे काम करून घेतोय, आणि आता याच्यामध्ये फक्त मे बी मॉडिफिकेशनला आम्ही तुमच्याकडे देऊ, सगळं पहिल्यापासून आम्ही नाही करून घेणार तुमच्याकडनं. तर ही जी काय व्यवस्था आहे ती सर्व क्षेत्रांमध्ये आली. आता 1 महिन्यापूर्वी मला ICAI म्हणजे चार्टर्ड अकाउंटंटची जी एपेक्स बॉडी आहे त्यांनी मला ह्याच्यावर बोलवलेलं होतं. पुण्यातच झाली कॉन्फरन्स ती. AI in ICAI असंच त्याचं नाव होतं, आणि त्याच्यामध्ये सगळे जे 1200-1300 चार्टर्ड अकाउंटंट जे भारतभरातनं आले होते त्यांच्या बोलण्यामध्ये हाच विषय होता की अजून 5 ते 10 वर्षानंतर कदाचित आमचं काम नसेलच. चार्टर्ड अकाउंटंटचं काम जे आहे ते तर मानव निर्मित आहे ना, आपणच तयार केलेले नियम आहेत की एवढा टॅक्स, एवढं हे. ते एकदा कम्प्युटरला म्हणजे AI ला शिकवलं की त्याच्यानंतर माणसाची गरज काय, ट्रस्ट हा भाग सोडला तर CA ची ऍक्च्युअली टेक्निकली गरज नाही, कारण मुळामध्ये डिजिटल पेमेंट्स वाढत आहेत. सो ऑल ऑफ दीज आर गोइंग टू कल्मिनेट इन टू लॉट्स ऑफ थिंग्स. आणि म्हणून तू जे म्हणतोयस की जॉबवर कसा काय परिणाम होईल, आता मला ह्याची सिरियसली काळजी वाटते की जी लोक कॉमर्समध्ये आहेत, BCom करतायत, CA करतायत. लिटरली कालची न्यूज आहे की CFA चार्टर्ड फायनान्शियल अॅनालिस्ट याच्यासाठी असणारी जी बऱ्यापैकी अवघड परीक्षा आहे, जगामध्ये मानली जाते, त्याचा पेपर चुटकीसरशी ChatGPTनी सोडवला. तो नुसता सोडवला आणि पास झाला हे सोडून दे. मुद्दा असा आहे की याचा अर्थ CFA होण्यासाठी लागणारी एक्सपर्टीज ही ChatGPTकडे सेकंदात आहे आता उपलब्ध. तर मी जो प्रश्न एका जिवंत CFA ला विचारला असता तो जर मी ChatGPTला विचारलं तर आय डोंट नीड अ जिवंत CFA. सो जी मुलं आता CA करतायत, ICWA करतायत, CMA करतायत, CFA करतायत, या लोकांनी विचार करायला नको का? आणि मुख्य म्हणजे त्यांना शिकवणाऱ्या टीचर्सनी आणि क्लासेसनी विचार करायला नको का? आणि पालकांनी जनरली, नाहीतर की बुवा आता CA ला आमचा मुलगा इंटरला आहे किंवा इंटरमिजिएट देतोय म्हणजे आता सगळं पुढचं सगळं नीट होणार असं एक जे गृहीतक आहे त्याला इथं कुठेतरी मुळापासून हादरा बसणार आहे. आणि त्याच्या उंबरठ्यावर तर आपण ऑलरेडी आहोत. माझ्या मते आपण त्याच्यात गटांगळ्या घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे हे BC to AD इज नॉट ट्रिव्हियल. आणि हे जे नेहमीचं आर्ग्युमेंट असतं की हे पूर्वी पण घडलेलं आहे. जेव्हा चाक मानवाने निर्माण केलं किंवा अग्नी निर्माण केला आणि मग त्याच्यानंतर इंडस्ट्री 1, 2, 3 या सगळ्या ज्या आवर्तनांमधनं औद्योगिक क्रांती वाढत गेली, त्यांनी कुठे काय लोकांना विस्थापन झालेलं आहे. बँकेमध्ये पण अशी ओरड झाली होती आणि आता बँकेमध्ये सगळे कम्प्युटर वापरतात. सो असं काही होणार नाही. तर मेन त्याच्यासाठी माझं उत्तर असं आहे की ही जी सगळी आवर्तनं होती याचा जो वेग होता त्यापेक्षा आत्ताचा वेग प्रचंड आहे, महाप्रचंड आहे. त्याच्यातनं सावरायलाच आपल्याला वेळ नाही आहे. आणि म्हणून मी त्याची नेहमी तुलना ही एखादी वेव्ह आणि सुनामी ह्याच्यात करतो. ही वेव्ह जर येते तर आपल्याला काहीतरी वेळ आहे की आपल्या पायाखालची वाळू सरकते हे लक्षात आल्यानंतर उलटं पळत जाण्याची किंवा सर्फर बोर्ड घेऊन त्याच्यावर राईड करण्याची. हे दोन्ही आपल्याला पर्याय उपलब्ध आहेत. विचार करायला वेळ आहे. सुनामीमध्ये वेळ असतो का असा? तर इंडस्ट्री 4, 5 किंवा AI हे दिस इज मोर लाईक अ सुनामी. त्याच्यामध्ये आपल्याला तयारी करायला वेळ तेव्हा जेव्हा इट हिट्स यू नाही मिळणार आहे वेळ. अँड वी डोंट इवन नो व्हॉट इज गोइंग टू हिट अस. व्हॉट यू सेड सगळं म्हणलात त्याच्यात मला 2 गोष्टी जाणवल्या की अख्खा मूवी शूटिंग, ग्राफिक्स पासून एडिटिंग पर्यंत AI करू शकतो. सिनेमा म्हणजे चित्र नाही, ती गोष्ट आहे. त्यामुळे गोष्ट लिहायला तरी अजून माणूस लागेल कदाचित. किंवा दुसरं उदाहरण, तुम्ही चार्टर्ड फायनान्शियल अनालिस्ट वगैरेचं जे बोललात, तर जो प्रश्न मी एका CFA ला विचारू शकतो तो आता ChatGPT ला विचारू शकतो. पण काय प्रश्न विचारायचा हे तर आपल्यालाच कळावं लागतं. त्यामुळे सगळंच जाणार आहे असं तर नाहीये. नाही, माझ्या वाचनामध्ये ह्याला विनर टेक ऑल इकॉनॉमी म्हणलंय की लो आणि मिडल स्किल्स जॉब एलिमिनेट होतील पण हाय स्किल्स जॉब मात्र अजूनही राहतील. सो विच हाय स्किल्स? आय थिंक वन्स यू सेड की एक आस्किंग द राईट क्वेश्चन्स हा तर एक त्याच्यामध्ये येईल. अजून सो याच्यात एक छान उदाहरण माझ्या वाचनात आलं. हॉफस्टेडर नावाचा एक माणूस, त्यांनी मोझार्टच्या ज्या सिम्फनीज आहेत, मला वाटतं 52 सिम्फनीज आहेत फेमस, तर मोझार्टच्या कित्येक वर्षांनंतर त्यांनी असं जाहीर केलं की मला मोझार्टच्या संशोधनामध्ये अशी एक सिम्फनी सापडली की जी कोणीही ऐकलेली नाहीये, तर त्याचं मी सादरीकरण करू इच्छितो.
त्याने ते सादरीकरण केलं आणि लोक म्हणली की हे कसं काय आधी सुटलं आमच्या नजरेतनं कोण जाणे, पण वंडरफुल, ग्रेट ग्रेट जॉब. आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला आवडली ही. गंमत अशी आहे की ही सिम्फनी, ही आत्ताची गोष्ट आहे, ही सिम्फनी मी एआयच्या साह्याने केली. ही मुळात मोझार्टची नाहीच आहे, पण सगळ्या तुम्हाला वाटलं की ही मोझार्टची आहे. त्यामुळे या क्रिएटिव्ह फील्डमध्ये पण, म्हणजे म्युझिकच्या ह्याच्यामध्ये पण. तर हा जो प्रश्न आहे की सिनेमा काढण्याचा स्क्रिप्ट सुद्धा लोक लिहितात. इनफॅक्ट गेम ऑफ थ्रोन्सच्या एका एपिसोडचं पूर्ण स्क्रिप्ट एआयने लिहिलेलं आहे. पण त्याच्यामध्ये एआयला सांगितलं गेलं की तू असं स्क्रिप्ट लिही आणि त्याच्यासाठी आधीचे एपिसोड्स तू अभ्यास कर आणि पुढचं स्क्रिप्ट लिही. हे सांगणारा जो माणूस आहे तो माणूस आहे. दॅट एआय म्हणजे चॅट जीपीटी असं एकदम चॅट जीपीटीला स्वप्न पडत नाही की आता उद्या आपण हे लिहूया. त्याला कोणीतरी सांगायला लागतं. आणि तोच तुझा जो मुद्दा आहे तो खूप महत्वाचा आहे की ह्युमन पार्ट जो आहे, इनफॅक्ट त्याला मी भूषण्स 10-80-10 रूल असंच म्हणतो. 10% पार्ट जो आहे पहिला तो म्हणजे आस्किंग द राईट क्वेश्चन. त्याला सध्या टेक्निकली आपण प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग असं म्हणतो. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे की तुम्ही जर का एखादा सिंपल प्रश्न चॅट जीपीटी किंवा गुगलला विचारला तर येणारं उत्तर आणि अतिशय पॉइंटेड प्रश्न विचारला तर येणारं जास्ती युजफुल उत्तर, ह्याच्यातला फरक जो आहे तो म्हणजे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. तर प्रश्न करेक्ट विचारणे, आपल्याला कोणत्या हेतूनी आपल्याला ही माहिती किंवा इन्फॉर्मेशन हवे ते विचारणे, याला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणतात. तर हे पहिले 10% जे आहेत त्याच्यासाठी मात्र ह्युमन इंटरव्हेन्शन इज निडेड. आणि ते आल्यानंतर प्रश्न मनात आल्यानंतर तो फीड करणे, तो फीड केल्यानंतर चॅट जीपीटी, गुगल, रोबॉट, जे काय तंत्रज्ञान तुम्ही वापरत असाल ते 80% त्याच्यावर काम करेल. म्हणजे त्याचं काम जे आहे ते 80% असेल. दॅट इज बिगर चंक ऑफ थिंग्स, पण दॅट विल बी डन इन अ व्हेरी शॉर्ट टाइम. प्रश्न योग्य विचारणे आणि तो तयार करणे ह्याला जास्ती वेळ लागेल. त्याच्यातनं सगळ्या जगातली माहिती शोधून त्याच्यातनं उत्तर देणे हे ऍक्च्युली खूप अदरवाईज खर्चिक काम आहे वेळेच्या भाषेत. ते काही सेकंदात होईल आणि मग येतील 17 उत्तरं आणि त्याच्यातनं योग्य निवडणे आणि ते प्रेझेंट करणे, ह्याच्यासाठी परत आपल्याला जास्ती वेळ लागेल. आणि हे जे पहिले 10% आणि शेवटचे 10% आहेत त्याच्यामध्ये मात्र ह्युमन्सना पर्याय नाही आहे. ते नक्की चॅट जीपीटी करणार नाही. आणि याची 1-2 उदाहरणं जनरली मी देतो आणि ती तशी फनी आहेत, पण आय थिंक इट विल ड्राईव्ह होम द पॉइंट की कॉन्टेक्स्ट समजून प्रश्न विचारणे. समजा रेड लेबल आण असं आईनी मुलाला सांगितलं तर मुलगा चहा घेऊन येईल, पण रेड लेबल आण असं वडिलांनी सांगितलं तो काही वेगळं पेय घेऊन येईल. सो आस्किंग द राईट क्वेश्चन की रेड लेबल पाहुणे घरी आले आहेत म्हणून मी आई तुला सांगते आहे की हे घेऊन ये, तर जे उत्तर येईल ते. आणि आज शुक्रवार आहे, मित्र आलेले आहेत, बाबा म्हणून मी सांगतोय रेड लेबल घेऊन ये, हा प्रॉम्प्ट. ह्यानी आलेलं पेय, याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. ऍक्च्युली लिटरली जमीन अस्मानाचा फरक आहे. तर हा पहिला 10%चा भाग आहे. आणि अजून एक अशी गोष्ट सांगितली जाते की एका मुलीला 67 प्रेमपत्र आली. इनफॅक्ट 2024 मधला सगळ्यात जास्ती वापर चॅट जीपीटीचा झाला तो 14 फेब्रुवारीला, व्हॅलेंटाईन्स डेला, की ज्या वेळेला मुलांनी मुलींच्यासाठी म्हणून प्रेमपत्र लिहायला चॅट जीपीटीला सांगितलं की अशी अशी माझी मैत्रीण आहे, तिच्यासाठी मला प्रेमपत्र लिहून दे. तर अशी एक वदंत आहे की एका मुलीला 67 प्रेमपत्र आली आणि त्याच्यामधल्या एकाच प्रेमपत्राच्या लेखकाबरोबर ती कॉफी प्यायला गेली फायनली. आणि त्याचा निकष असा होता की ही जी उरलेली 66 होती ती सेम होती. त्यामुळे ती अर्थातच त्या मुलीला कळलं की हे चॅट जीपीटीने दिलेलं उत्तर आहे, ते काय त्या मुलांच्या मनातली उत्तरं नाही आहेत किंवा प्रपोजल नाही आहेत. हा जो 67वं होतं ते हृदयातनं आलेलं होतं, किंवा त्या मुलांनी आलेल्या चॅट जीपीटीच्या उत्तरात आपलं काहीतरी ऍड केलं होतं आणि ते तिला पाठवलं होतं. मुद्दा असा आहे की चॅट जीपीटी विल गिव्ह यू सेव्हरल आन्सर्स अँड मेनी ऑफ देम विल बी करेक्ट, पण त्यातनं ज्याला आपण निरक्षीर अभिव्यक्त म्हणतो ते जर आपण वापरलं आणि मग फायनली त्याच्यावर ऍक्शन घेतली तरच आपल्याला यश मिळणार आहे. बाकी अदरवाईज चॅट जीपीटी इज अवेलेबल फॉर एव्हरीवन. इनफॅक्ट आपण चाणक्यमध्ये जे सेशन्स घेतो, मी तरी जे घेतो ते, आणि मला असं वाटतं की आपल्याकडे हा एक प्रघातच आहे की आपण जे 2 तासाचं सेशन घेणार त्याच्यामध्ये आपण चॅट जीपीटी प्लस काहीतरी देत असू तरच आपण सेशन घेण्यात पॉइंट आहे. अदरवाईज मुलं म्हणणारच आहेत ना की ही माहिती किंवा इंडस्ट्री 5.0 म्हणजे काय,
केन्सियन इकॉनॉमिक्स म्हणजे काय हे शिकायला वर्गात यायचं काय कारण आहे? ते ChatGPT ला विचारू शकतात. गुगलला नाही. गुगलला विचारल्यानंतर तुम्हाला लिंक्स येतात. पण मला 500 शब्दामध्ये केन्सियन इकॉनॉमिक्सचे फंडामेंटल्स शिकव हे जर टाकलं तर 1 सेकंदामध्ये उत्तरं येतील. आणि मग त्याच्यातनं तो मुलगा किंवा मुलगी निवडू शकेल त्याच्या आवडीनुसार. त्याला कुठल्याही क्लासमध्ये, कुठल्याही संस्थेमध्ये, कोणाहीकडे जाण्याचे काय कारण आहे? काही नाही. तर ते जे ॲडिशनल पार्ट आहे, जो अनेक्डोटल पार्ट आहे, की केन्सियन इकॉनॉमिक्स आत्ता रिलेव्हंट आहे का नाही, त्यांनी जे सगळं युटोपिया मांडला तो खरा झाला का नाही, आणि तो भांडवलशाहीमुळे झाला का नाही, का समाजवादामुळे होईल का नाही, आता एआयच्या परिप्रेक्षात, हा जो डिस्कशनचा भाग आहे तो तुम्हाला ChatGPT नाही देणार. तो तुम्हाला एक जिवंत माणूस देईल. त्यामुळे आलेल्या उत्तराच्या वरनं शेवटचे 10% आपण काम करणं. मग हे जसं शिक्षकांना बाबतीत सत्य आहे तसंच आपल्या विद्यार्थ्यांबाबत पण आहे. तर टेक्नॉलॉजीचा 100% आपल्याला वापर करायचा आहे. देर इज नो डाऊट अबाउट दॅट. कारण मुळामध्ये आपली कॉम्पिटिशन AI बरोबर नाहीये. आपली कॉम्पिटिशन ही AI वापरणाऱ्या लोकांच्या बरोबर आहे, आणि त्यांच्या बरोबर टिकायचं असेल तर आपल्याला AI यायला पाहिजे. हे तर आपण आता बरेच वेळा ऐकतो, बोलतो, वाचतो. तर त्यामुळे AIला टाळून पुढे नाही जाता येणार, पण AI वर रिलायन्स नको की पूर्णपणे AIने आलेलं उत्तर घेतलं आणि ते पुढे सरकवलं. देन यू आर नॉट गोइंग टू सर्व्हाइव्ह. त्यामुळे आपल्याला ह्याच्यात काम करायचं, म्हणून मी म्हणतो 10-80-10 रूल. 10% asking the right questions, 80% is the work of the technology, whatever technology, robot, ChatGPT, Google, etc. And 10% will be selecting from the answers which have been turned back to you by the technology. म्हणजे तुमचं ऐकत होतो तसं मला स्टीफन कोवेचं ते 8th हॅबिट पुस्तक आठवलं. त्याच्यामध्ये त्यांनी संस्कृतीची वाटचाल 4 युगांमधनं झालेली आहे. अँड ही सेज द 4th एज विच इज नाव कमिंग इज द एज ऑफ विजडम. सो ते शेवटचं 10% मला विजडम वाटतंय. Yes. आणि त्याचं एक वाक्य मला मीच इंस्टाग्रामवर वाचलं होतं की विजडम म्हणजे काय. त्याचं डेफिनेशन इज की देर इज इन्फॉर्मेशन, देर इज नॉलेज अँड देर इज विजडम. सो नॉलेज आणि विजडम मधला फरक इज नॉलेज इज नोईंग टोमॅटो इज अ फ्रूट, विजडम इज नोईंग नॉट टू पुट इट इन अ फ्रूट सॅलड. राईट. सो तो शेवटचा 10% वंडरफुल, छान आहे. येस, म्हणजे माहिती, ज्ञान आणि शहाणीव म्हणजे विजडम, असं जो आहे ट्रायंगल. बरोबर, करेक्ट. आणि पहिल्या 10% पण येताना मी कार्ल सगनचा एक इंटरव्ह्यू पाहिला होता की तुम्ही कार्ल सगन म्हणतो की तुम्ही पहिलीतल्या मुलांना जाऊन विचारा, यू विल फाइंड अ रूम फुल ऑफ सायंटिस्ट अँड दे हॅव प्रोफाउंड क्वेश्चन्स, दे जस्ट कीप बबलिंग आउट ऑफ देम. आणि ते प्रश्न पण अतिशय सखोल असतात की वाय इज द स्काय ब्लू, वाय डू वी हॅव टोज. पण 12वीतल्या मुलांना जाऊन तुम्ही भेटलात तर यातलं काहीच नाही. प्रश्न विचारण्याची कम्प्लीट टेंडन्सी मेलेली असते. आणि ती क्लिप तिकडे संपते की कार्ल सगन असा पिल्लू सोडतो की ह्या दोनच्या मध्ये काहीतरी होतं. माझं मत आहे ते होतं म्हणजे आपली शिक्षण व्यवस्था होते. आणि शाळेमध्ये आपण बघतो की प्रश्न विचारणारा मुलगा म्हणजे मूर्ख, पण शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नाचं ज्याला तयार उत्तर असतं तो म्हणजे हुशार. खरं म्हणजे हे उलटच असायला पाहिजे. आणि त्यामुळे रिफॉर्म्स, एक मी म्हणेन शेवटचा प्रश्न शिक्षण व्यवस्थेकडे येताना की शाळेमध्ये, पहिलीमध्ये, 8वीमध्ये, 11वीमध्ये, FY मध्ये, आता जे पुढच्या काही वर्षांमध्ये आपल्या मुलाला घालणार आहेत, ते सिस्टीम तर बदलू शकत नाही. द सिस्टीम इज ऑलवेज स्लो टू चेंज. पण मग अशा आई वडिलांना तुम्ही काय सजेशन द्याल की तुमचा मुलगा ज्या काळात लहानाचा मोठा होणार आहे तो काळ काय असेल हे तुम्हाला माहित नाही, कोणालाच माहित नाही, मग काय शिकवायचं मुलांना? राईट. सो याच्यावर सगळ्यात चांगलं उत्तर मला जे आता रिसेंटली नेमकं सापडलं ते म्हणजे डेमिस हासाबिस नावाचा एक मागच्या वर्षीचा नोबेल प्राइज विनर आहे केमिस्ट्रीचा. आणि त्यांनी सांगितलंय की या पुढच्या काळामध्ये लर्निंग हाऊ टू लर्न इज दी फंडामेंटल स्किल दॅट विल हेल्प यू सर्व्हाइव्ह. तर त्यामुळे अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर दिस वुड बी माय सजेशन टू द पेरेंट्स की कंटिन्युअस लर्निंग, निरंतर शिक्षण. आणि हे विद्यार्थ्यांच्यासाठी जेवढं खरं आहे तेवढं आत्ता जे नोकरीत आहेत त्यांच्यासाठीही खरं आहे. म्हणजे आम्ही जे काउन्सिलिंग करतो त्याच्यामध्ये ज्याचा तू गेस्टाल्टचा उल्लेख केलास, तर गेस्टाल्ट टेस्टचे वापर करते हे फक्त विद्यार्थी नाही आहेत. हे आम्ही कॉर्पोरेटमध्ये वापरतो. आमच्याकडे येणारे जी काउन्सिलिंगच्या मुलांच्या काउन्सिलिंगसाठी येणारे जे पालक असतात ते पण ही टेस्ट घेतात आणि ती संख्या वाढती आहे.
आणि विशेषतः आता मिड लाईफ क्रायसिसमध्ये असणारी, मिड मॅनेजमेंट मध्ये असणारी, इवन 25, 27, 30 वर्षाची मुलं सुद्धा असं म्हणतायत की आम्हाला शाश्वती नाही, उद्या जॉब असेल. इनफॅक्ट मी आता म्हणेन की ते येत आहेत आणि म्हणतायत की आता शाश्वती आहे की अजून 2 वर्षांनी जॉब नसण्याचंच, म्हणजे तर काय करू. तर या सगळ्यावरचं खरोखर शाश्वत उत्तर विल बी की शिकत राहा. आणि हे जे निरंतर शिक्षण, म्हणजे हे फिलॉसॉफिकल स्टेटमेंट नाही आहे की जीवन हेच एक शिक्षण आहे आणि सतत आपण शिकतच असतो, मरेपर्यंत शिकत असतो वगैरे. मी म्हणतो इव्हन फॉर्मली शिकत असतो, असं करायला पाहिजे त्याला. त्यामुळे जी लोक आता कित्येक कंपन्या, मी कंपन्यांची नावं घेत नाही, पण कित्येक पुण्यामधल्या सुद्धा प्रख्यात कंपन्या आहेत की जिथे दर 1.5 ते 2 वर्षानंतर तुमच्या सॉफ्टवेअरच्या स्किल्सची टेस्ट होते. म्हणजे वयवर्ष 35, 40, 45, 50ला सुद्धा होते. आणि 50 वर्षाचे तुम्ही आहात, 30 वर्ष त्या कंपनीमध्ये काम केलंय सलग आणि यू हॅव कॉन्ट्रीब्युटेड अ लॉट. पण 50व्या वर्षी जर तुम्ही त्यावेळेची परीक्षा पास झाला नाहीत तर यू आर फायर्ड. आधीचे 30 वर्षाची तुमची पुण्याही कामाला येत नाही, तुम्ही आत्ता इमिजिएटली आम्हाला उपयुक्त नाही, असा त्याचा अर्थ होतो. तर 50व्या वर्षी पण जर तुम्हाला शिकायला लागणार असेल तर आत्ताचे शाळा कॉलेजमध्ये त्यांना काही फार पर्याय उरत नाही. आणि हेच एक्झॅक्टली आपल्याला डेमिस हसाबीस सांगतोय. सो सगळ्यात फंडामेंटल गोष्ट म्हणजे लर्निंग हाऊ टू लर्न. आणि सुदैवाने त्याच्यासाठी आपल्याकडे कोर्सेरावर एक फ्री कोर्स आहे, त्याचं नावच हे आहे, मेटा लर्निंग किंवा लर्निंग हाऊ टू लर्न. तो पूर्वी 13 तासाचा होता, आता 7 तासाचा आहे. तर तो थोडा शोधला तर तुम्हाला सापडेल, वेबवर कोर्सेरावर आहे आणि फ्री आहे. म्हणजे माझं तर म्हणणं राहील, आपण हे दिवाळीच्या आधी करतोय, तर दिवाळीमध्ये सर्व पालकांनी त्यांच्या मुलांना, कदाचित स्वतःला सुद्धा, आणि जे विद्यार्थी ऐकतात त्यांनी स्वतःला दिलेली गिफ्ट दिवाळीची स्वतःसाठी म्हणजे हा 7 तासाचा कोर्स करणे. की दिवाळीचे 4 दिवस आहेत, तर वसुबारसेपासून समजा सुरू केलं तर भाऊबीजेपर्यंत हा कोर्स संपेल. दर दिवशी फक्त 1.5-2 तास काम करायचंय. जसा फराळ खायचा आहे तसं लर्निंग हाऊ टू लर्न पण 2-2 तास जर का खाल्लं तर ह्याच्या पुढचे 10, 15, 20 वर्ष तुम्हाला चिंता राहणार नाही, इतकी दिवाळी तुमची कारणी लागेल. आणि सोपं आहे आणि फ्री आहे, याच्यात एक छदाम मोजायचा नाहीये. तर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, लर्निंग हाऊ टू लर्न. दुसरं माझी सजेशन सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना, गेली 10-15 वर्ष राहिली आहे एआयच्या एवढ्या मोठ्या मिटिओरिक राईजच्या आधीपासून, की कुठल्याही क्षणी आपल्याकडे किमान 2 एरियाज असे पाहिजेत की ज्याच्यावर आपली पकड आहे. ओळख नाही म्हटलं मी, पकड म्हटलं. एक विषय तर आपला अगदी कह्यातला पाहिजे पूर्ण, दुसरा थोडा कमी चालेल, आणि तिसरा चौथा जर तुम्हाला असेल तर अजून उत्तम, पण किमान 2 याच्यावर आपली पकड अशासाठी पाहिजे की जो विषय आणि ते विषय एकमेकांपासून फारकत घेणारे असतील तर अजून छान. म्हणजे तुम्हाला स्टॅटिस्टिक्स आणि गणित येतं, याला मी 2 वेगळे विषय नाही म्हणणार, ते एकाच जॉनरचे आहेत, त्यांची जातकुळी एक आहे. मी म्हणेन सायकोलॉजी आणि फायनान्स हे येतं, हे छान आहे. इनफॅक्ट असे काही आधीचे सेशन्स बघून मला फीडबॅक पण काही लोकांचे आलेत. एकाने सिॲटलवरनं आता सांगितलं, त्याच्या मुलांचं काउन्सिलिंग झालं. तो म्हणला, मी तुमचा 2 वर्षापूर्वी असाच एक पॉडकास्ट ऐकला होता आणि त्याच्यातला हा मुद्दा माझ्या मनाला भावला आणि म्हणून मी आता सिॲटलमध्ये पौरोहित्य करतो, मला आवडतं ते. आणि तो आहे सॉफ्टवेअर इंजिनियर. तो म्हणला, अशी काही महिन्यांची परिस्थिती आहे की पौरोहित्यामध्ये मला मिळाली दक्षिणा जी टॅक्स फ्री आहे ती माझ्या पगारापेक्षा जास्त आहे. त्यामुळे मला चिंता नाही आहे की समजा उद्या माझी कंपनी बंद पडली, समजा इफ आय एम फायर्ड, तर माझं काय होईल. आता पौरोहित्य सगळ्यांनीच करायचं असं काही बंधन नाही, पण तुमच्या विषयामध्ये जे तुम्हाला आवडतं, म्हणजे परत वी आर गोइंग बॅक टू स्वची ओळख, की तुम्ही तुमचं करिअर हे तुम्हाला जे येतं त्याच्यावर बिल्ड करा, असं जे धर्माधिकारी सर सांगतात. ते फक्त एकच गोष्ट तुम्हाला येत असेल असं नाही ना. तुम्हाला कविता आवडू शकते, म्हणजे पोएट्री अर्थाने म्हणतोय मी, किंवा तुम्हाला संगीत आवडू शकतं, नृत्य आवडू शकतं, काही तुमचं जे हॉबीज आहेत, जे तुम्ही मनापासून करता आणि ते तुमचं स्वत्व डिफाईन करतं, असे जे व्यवच्छेदक लक्षण किंवा लक्षणं आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी एक्सपर्टीज मिळवणे आणि ते कुठल्याही पॉइंटला किमान 2 मध्ये असणे, हा त्याचा दुसरा मार्ग झाला. आणि तिसरा, ऍप्लिकेशन ओरिएंटेड काम केलेलं असणं विल बी इम्पॉर्टंट. फक्त थिअरी शिकण्याचं आता काही त्याचं काही औचित्य उरलेलं नाहीये.
तुम्हाला ते ऍक्च्युली किती करता येतं, तुम्हाला ते ऍक्च्युली डेमॉन्स्ट्रेट करता येतं का नुसतंच पांडित्य पुस्तकी आहे, याच्यावर तो तिसरा भाग अवलंबून राहील. इनफॅक्ट मला हे आठवतं की काही वर्षापूर्वी मायक्रोसॉफ्टमध्ये माझा इंटरव्ह्यू झाला होता सिएट, म्हणजे त्याला आता ऍक्च्युली 25 वर्ष होऊन गेली. त्यावेळेला मला धक्का बसला होता की माझ्या इंटरव्ह्यूच्या वेळेला हे जे नेहमीचे 21 अपेक्षित असतात ना, की तुम्ही कुठे शिकला, तुमची ग्रेड काय होती, तुम्हाला त्यातलं काहीच नाही. एक तरुण मुलगी होती, माझ्याही पेक्षा त्यावेळेला तरुण असणारी मुलगी, आणि ती मला म्हणली की येऊन माझ्या शेजारी बैस आणि मी हा प्रश्न आता सोडवते, तू हा कसा सोडवशील हे सांग. हा तिचा एकमेव प्रश्न होता इंटरव्ह्यू मधला. या प्रकारच्या इंटरव्ह्यूची मला सवयच नव्हती. नाही तर आधी तुमची सगळी कुंडलीची उजळणी केली जाते ना, त्याचा मागमूस पण नव्हता. आणि मग ते तिथल्या तिथे ऑन द स्पॉट तुम्ही कसं सोडवताय, आणि जो प्रश्न तुम्हाला माहिती नाहीये तर त्याच्यावरचा अप्रोच, याच्यावरनं तिने मला काही मार्क दिले. हा जो प्रकार 25 वर्षापूर्वी घडला तो मला वाटतं की आता गिग इकॉनॉमीमध्ये रोज घडणार आहे. अनेक मुलं मुली हे काहीतरी वेगळ्या विषयामध्ये त्यांनी डिग्री मिळवली आहे, पण तीच मुलं मुली डिजिटल मार्केटिंगमध्ये फॅन्टॅस्टिक काम करतायत. ते मार्केटिंगचे मुळातले नाहीत आणि त्यांना डिजिटल कशा शिकतात हे माहिती नव्हतं, अशी स्थिती 5 वर्षापूर्वी होती. माझ्या ठामपणे ओळखीतला असणारा, आणि ही माहिती माझ्या समोर घडलेली आहे, घटना घडलेली आहे, त्यामुळे माहिती आहे मला, सोशिओलॉजी, सायकोलॉजी आणि एक लँग्वेज ह्याच्यामध्ये 3 मास्टर्स असणारा मुलगा हा आता एका फायनान्स कंपनीमध्ये सीएनचा बॉस आहे. What will be important is, do you have fire in the belly? What will be important is, do you actually work towards it? आणि ते आपल्याला आवडतंय हे लक्षात आल्यानंतर त्याच्यामध्ये यू इन्व्हेस्ट युअर सेल्फ, नॉट जस्ट युअर टाइम. आणि इनफॅक्ट आता इन्व्हेस्ट मी म्हणतोय त्याच्यामध्ये पैशाचा भाग कमी झालेला आहे सुदैवाने. इट्स बिकम अ लेवल प्लेइंग फील्ड. तुम्हाला एखाद्या विषयाचं नॉलेज हवं असेल तर यू डोंट नीड टू गो टू MIT, हार्वर्ड अँड IIT. इट इज अवेलेबल ऑन NPTEL, इट इज अवेलेबल ऑन व्हेरियस MOOCs. ते तर गेले 15-20 वर्ष, 15 वर्ष तर नक्कीच उपलब्ध आहेत. 2010 मध्ये मीच माझ्या टीमला कंपल्सरी केलं होतं IBM मध्ये. मुद्दा हा आहे की रिसोर्सेस हा लिमिटिंग फॅक्टर नाही. आता द लिमिटिंग फॅक्टर इज, डू यू वॉन्ट टू डू इट. तुमच्या मनात इच्छा आहे का की असं एक्सपर्टीज मला हवंय, आणि याचं प्लॅनिंग तुम्ही काही प्रमाणात का होईना करताय का, आणि ते ऍक्च्युली राबवताय का. सो ह्या 3-4 गोष्टी मला वाटतं की विल बी व्हेरी इम्पॉर्टंट. अँड द लास्ट पार्ट, जो 5वा महत्वाचा भाग येतो, म्हणजे की ज्याचा उल्लेख आपण चाणक्य मंडलमध्ये सतत करतो, आणि सरांच्या तर मला वाटत नाही एकही दिवस असं जात असेल ज्याच्यामध्ये ते हे इन्सिस्ट करत नाहीत, ते म्हणजे योग, प्राणायाम, मेडिटेशन आणि इनवर्ड लुकिंग फोकस. तर बहुतांशी लोक हे करत नाहीत, आणि सरांचा विद्यार्थी आधीपासून आतापर्यंत आणि पुढे असण्याचं माहिती असून सुद्धा मी म्हणेन आय एम गिल्टी ॲज चार्ज्ड. ते जेवढं म्हणतायत तेवढं योग, प्राणायाम, मेडिटेशन मी पण रेग्युलरली करत नव्हतो. आता थोडासा प्रयत्न चालू झालाय माझा, पण तो काय म्हणण्याजोगा नाहीये अजून. मुद्दा हा आहे की हा जो पहिले 10% आणि शेवटचे 10% आहेत, यातला जो निरक्षीर विवेक आहे, त्याच्यामध्ये पॉईज ऑफ माइंड ज्याला आपण म्हणू, किंवा सम्यक भाव, की हे नेमकं कधी वापरायचं आणि कधी वापरायचं नाही हे कळण्याचा जो परत मेटा लर्निंगचा भाग आहे, दॅट विल बी ऑब्टेन्ड ओनली बाय योग, प्राणायाम, मेडिटेशन. त्यामुळे सर नॉर्मली क्रम उलटा ठेवतात. सर म्हणतात की सगळ्यात पहिलं योग, प्राणायाम, मेडिटेशन, आणि मग बाकीच्या काही गोष्टी ते करिअर घडवण्यासाठी सांगतात. मी माझ्या अनुभवाच्या सीमित असल्यामुळे मी त्याला ठेवतो लिस्टमध्ये. माझ्या मते ते खूप महत्वाचं आहे, पण माझा त्याचा स्वतःचा अनुभव किंवा असं छातीठोकपणे सांगावं इतकं त्याच्यात प्रवीण नाहीये मी. त्यामुळे मी म्हणेन की हे नक्की आपल्याला करायला हवं. या 5 गोष्टी जर का सर्वच लोकांनी केल्या आणि त्या करत राहिल्या, तर मला वाटतं की वी शुड बी एबल टू टाईड ओव्हर इव्हन दिस सुनामी, बिकॉज यू आर रेडी इव्हन बिफोर सुनामी हिट्स. तर ते होण्याच्यासाठी हे योग, प्राणायाम, मेडिटेशन, निरंतर शिक्षण, मल्टीडिसिप्लिनरी, आपण जे बाकीच्या सगळ्या गोष्टी बोललो, आय थिंक वी शुड डू दॅट. थँक्यू व्हेरी मच सर. इट वॉज अ प्लेजर हॅव्हिंग यू. थँक्यू. सगळ्या आईवडिलांना पण आपण AI ची टेक्नॉलॉजी डिस्कस केलं, त्यांनी जग कसं बदलतंय त्याच्यावर चर्चा केली, कुठल्या नोकऱ्या राहतील, कुठल्या नाही राहणार याची चर्चा केली, आणि शेवटी तुमच्या घराघरांमध्ये जी चर्चा होणार आहे की आता माझा मुलगा 10वी 12वी FY ला जाणार आहे, तर कुठल्या कॉलेजमध्ये जायचं, या आयुष्यातल्या महत्वाच्या निर्णयाला सरांचे 5 ऍक्शन पॉइंट्स लक्षात ठेवा आणि तो निर्णय घ्या. थँक्यू. सी यू अगेन. धन्यवाद.